मित्रांनो नमस्कार. काल रात्री 10-10:30च्या दरम्यान MPSCने एक नोटिफिकेशन टाकलं की ड्रग इन्स्पेक्टरची ॲडच त्यांनी रद्द करून टाकली. कारण काय तर पेपर फुटीचं. मित्रांनो हा पेपर का फुटला तुम्हाला माहिती आहे का? तर एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीसाठी हा पेपर फोडला आणि यामध्ये किती जण सहभागी आहेत ते देखील दुपारी 3 नंतर समजलं. MPSC आयोगातील अव्वल सचिवसुद्धा या पेपरफुटी प्रकरणामध्ये सहभागी आहे. म्हणजे याचा अर्थ एक मराठीमध्ये म्हण आहे की कुंपणच शेत खातं. म्हणजे या ठिकाणी कुंपणानंच शेत खाल्लं असं म्हणावं लागेल. अव्वल सचिव आहेत, 2-3 ASO आहेत. म्हणजे सरकारी अधिकारी जर असे घाण करत असतील तर आपण MPSC विद्यार्थ्यांनी करायचं काय? रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून जो आपण अभ्यास करतो तो फक्त पोस्ट मिळवण्यासाठी करतो. आणि हे असे काही लोक हरामखोर वृत्तीचे आहेत जे असा पेपर फोडून ते फक्त स्वतःचा फायदा करून घेतात. आणि हे रात्रंदिवस जे कष्ट करतात विद्यार्थी त्यांच्या स्वप्नांना धुळीस मिळवतात. या अशा लोकांना फक्त साधी कैद किंवा साधा तुरुंगवास नाही तर आजीवन कारावास, आणि तो पण दगड फोडायला हवा पाहिजे. आणि ज्या प्रियकरानं प्रेयसीसाठी पेपर फोडला त्याला तर मी म्हणतो भर रस्त्यावरती कपडे काढून फाशी द्या. आणि ज्या प्रेयसी होती तिला पण 10 वर्ष आजीवन कारावास तर द्या. आणि प्लस त्यामध्ये तिला जेलमधील फरशा घासा, भांडी घासा, कपडे धुवा हीच कामं लावा. म्हणजे तिला पण कळेल की आपण पेपर फोडण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं त्याचा परिणाम पश्चाताप काय होईल. आणि आजपर्यंत आपण किती पेपर फुटलेले पाहिले. त्यामध्ये TCS असू दे, IBPS असू दे, यांचे पेपर फुटलेले. आपल्याला असं वाटत होतं की MPSCचा पेपर कधीच नाही फुटणार आणि MPSCच्या इतिहासामध्ये पेपर कधीच नाही फुटला. पण ह्यावेळी ते पूर्ण चुकीचं ठरलं आणि MPSCनं सुद्धा त्या लाईनमध्ये जाऊन त्यांचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं असंच म्हणावं लागेल. ज्या MPSCच्या भरोश्यावरती लाखो स्वप्न तयार होत होती त्या स्वप्नांना देखील आता काडी लागलेले आणि त्यांच्या आयुष्याला घोडे लागलेले. एकच वाटतं की या MPSCवरती तरी विश्वास ठेवावा का नाही. आणि माझं CM साहेबांना हात जोडून आव्हान आहे, नम्र विनंती आहे की ह्या म्हाताऱ्यांना तिथं घेण्यापेक्षा, अध्यक्षपदावरती घेण्यापेक्षा, सदस्य घेण्यापेक्षा तुम्ही न्यू जनरेशनला चान्स द्या. 10 वर्षाचा अनुभव, 15 वर्षाचा अनुभव काही गरज नाही. ह्या लोकांनी घरी जाऊन आपल्या पोरांची नातवं खेळवत बसणं एवढंच काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता म्हाताऱ्यांनी घरी बसा आणि न्यू जनरेशनला आम्हाला अधिकार द्या, आम्हाला सत्ता अधिकार चालवण्यासाठी भेटू दे. जर खरंच या आयोगाचा मला अध्यक्ष जर केला तर महाराष्ट्रातला एकसुद्धा विद्यार्थी सरकारी अधिकारी होण्याशिवाय राहणार नाही असं मी सांगतो. गॅरंटी देतो की प्रत्येक वर्षाला 5,000 राज्यसेवेच्या पोस्ट, 10,000 PSI, 8,000 STI, 5,000 ASO अशा प्रचंड मोठ्या जाहिराती काढून मी या महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब विद्यार्थ्याचं स्वप्न मी साकार करेन. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची मला सपोर्टची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तर आपण हे स्वप्न नाही तर रियालिटी करून दाखवू. तर विचार करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फडणवीस साहेब या दोषींना लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून कडक शिक्षा करा. आणि आमच्या MPSC विद्यार्थ्यांतर्फे तुम्हाला नम्र आवाहन आहे की लवकरात लवकर शिक्षा देऊन येणारे तलाठी भरती पारदर्शक पद्धतीने कंप्लीट व्हावी हीच नम्र विनंती. धन्यवाद.